चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. फिर मिलेंगे. एकदा एका टेम्पो प्रॉडक्टच्या प्रोजेक्टकरिता वेगवेगळ्या बनावटीचे प्रतिस्पर्धी टेम्पो, ट्रक आणि तशी वाहनं शूट करायची होती. बाजारात प्रतिस्पर्धी कसा आहे हे पाहिल्याशिवाय आपलं उत्पादन विकता येत नाही. मुंबई शहरात ही वाहनं तशी कमीच. म्हणून शोधत शोधत शहराच्या बाहेर एका ट्रक टर्मिनलपर्यंत पोहोचलो. काही एकराने व्यापलेला हा टर्मिनल मस्तच. आत विविध प्रकारचे ट्रक, टेम्पो उभे पाहिले आणि दिलखुश झालो. झपाट्याने क्लिक क्लिक चालू झालं. एक एक नाना तऱ्हेची पब्लिक वाहनं. कधी एखादा ट्रक तुम्ही न्याहाळलात? एखादा बाप जसा मुलामुलीचे लाड कौतुक करतो तशी या वाहनांची काळजी घेतलेली असते. कारण दूर दूरच्या प्रवासासाठी तो त्यांचा सखा सोबती असतो. आणि खरं सांगू, माझा या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही त्याची काळजी घेतली तर ते वाहन तुमची खूप काळजी घेते. तर मन लावून शूट करत होतो. इतक्यात कोणीतरी मागून दंड धरला. मागे पाहिलं. खूप वरती बघावं लागलं. उंचापुरा शीख. अंगावर काटा आला सरसरून. क्या? त्याने दरडावून विचारलं. फोटो निकाल रहा हूं. ये तो हम भी देख रहे हैं. लेकिन क्यों? तो भयंकर चिडलेला. चलो. त्याने आधी दंड धरलेला, पण आता कॅमेऱ्यावरही मजबूत पंजा टाकला आणि स्वारी निघाली. मैं अकेला ही चला था मगर कारवा बनता गया. मागे वळून पाहिलं मात्र 6-7 ब्रह्मराक्षस जणू माझ्या मागे चालत होते. बहुधा सगळे आजूबाजूच्या ट्रकचे ड्रायव्हर. कुठे चाललो होतो माहीत नाही. त्यांनी खूप आत नेलं. खूपच खूप ट्रक, टँकर, मोठाले कंटेनर अशांच्या दाटीतून आत आत. मनात किलमिषही येऊन गेलं. मला कदाचित मारून टाकून कॅमेरा पळवणार तर नसतील ना? अखेर तिथे एक मोकळं मैदान आलं. मधोमध एक खाटला. रश्शीने वेंढलेली बांबूची खाट. त्यावर बसलेला मुखिया आणि दोन्हीकडे त्याचे हातपाय दाबत बसलेले त्याचे साथीदार. चित्रपटात पाहिलेला सीन. अक्षरशः टरकलो होतो. ज्याने मला धरलं होतं त्याने मुखियाला प्रसंग सांगितला. हम क्यों बैठे हैं यहाँ भाई? मुखियाने विचारलं. का माहीत नाही, पण मन हलकं झालं. त्याने विचारलेल्या प्रश्नाच्या पद्धतीमुळे भीती पार पळून गेली. परमिशन वगैरह कोई चीज है कि नहीं? पता नहीं था सर. तो क्या? कोई भी आया और फोटो निकाले? तो जेवढा भयानक दिसत होता तितका वाईट नव्हता. निरुत्तर झालो होतो, पण त्याच्या मवाळपणामुळे असेल, मला शब्द फुटले. क्या है ना सर, आप यानी कि सब हमारे भाई अपने बच्चों की तरह अपने गड्डी का ख्याल रखते हैं. देखो, ये फोटो देखो. कितनी सजाई है एक एक अपनी लाडली को, है ना? ये सजाने के लिए जो मटेरियल लगता है ना, वो हम बनाते हैं. हम आर्टिस्ट हैं. अब ये फोटो निकाल के हम देखेंगे कि आपको ज्यादातर क्या पसंद आता है. आपको और नया क्या डिजाइन दे सकते हैं अपनी लाडली को सजाने के लिए. हे मला अचानक सुचलेलं शहाणपण. मी हात जोडलेले. मुखियासह सगळे भाई माना डोलावत होते. मुखियाला पटलं. साऱ्यांनाच पटलं. त्यानंतर मुखियासारखेच त्याने दिलेले त्याचे दोन बाजूला दोन उंच धिप्पाड साथीदार घेऊन मी नंतरचे फोटो काढले. तेही हवे तसे. पाहिजे तो एक एक ट्रक बाहेर काढून वेगवेगळ्या अँगलने. समाधान झालं होतं. तिथून बाहेर पडताना कृतज्ञतेने मागे वळून पाहिलं. एका ट्रकच्या मागे लिहिलेलं, फिर मिलेंगे. धन्यवाद.